मुख्यमंत्री फडणवीस आज भोंदूबाबा खरात प्रकरणात सभागृहात निवेदन करणार। त्याआधी फडणवीसांसोबत दोन्ही उपमुख्यमंत्री आणि शंभूराज देसाईंची बैठक। विधिमंडळाच्या सीएम कार्यालयात चर्चा। भोंदूबाबा अशोक खरातची पोलीस कोठडी आज संपणार। लैंगिक अत्याचार प्रकरणात खरातवर 6 गुन्ह्यांची नोंद। कोठडी वाढवून मागण्याची शक्यता। नराधम खरातचे विद्यार्थिनींवरही अत्याचार। खरातच्या मिरगावमधील शिवनिका ट्रस्टची मालमत्ता 2024 मध्ये 96 लाखांवर तर 2025 पर्यंत मालमत्ता 1,81,00,000 पोहोचली। ऑडिट रिपोर्टमधून माहिती समोर। भोंदूबाबा टोळीवर मकोका लावण्याची तृप्ती देसाईंची मागणी। मिरगावात एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुतेंची भेट घेणार। खरात 12 मार्चला ऑस्ट्रेलियाला पळून जाणार होता, तृप्ती देसाईंचा दावा। भोंदूबाबा अशोक खरातची भेट घेतल्याचा बच्चू कडूंचा व्हिडिओ व्हायरल। जेव्हा तुम्ही भाजपमध्ये मंत्री व्हाल तेव्हा तुम्ही इथे या, खरातनं कडूंना आशीर्वाद दिल्याचा व्हिडिओ समोर। भोंदू खरातचा आणखी एक काळा कारनामा उघड। लैंगिक अडचणी घेऊन येणाऱ्यांना तुर्कीच्या एल्विश मधाची विक्री। खरात 1 किलो मधाची बॉटल 9 लाखांना विकत असल्याचा धक्कादायक प्रकार। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून रात्री उशिरा वर्षा निवासस्थानी फडणवीसांची भेट। साताऱ्यासारखे प्रकार खपवून घेणार नाही, मोठा भाऊ म्हणून भाजपची सामंजस्याची भूमिका। शिंदेंसमोर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका। साताऱ्यात शंभूराज देसाईंना झालेल्या धक्काबुक्कीबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार। धक्काबुक्की म्हणजे पोलिसांच्या मागे असलेल्या अदृश्य शक्तींचा परिणाम। खासदार सुप्रिया सुळेंचा निशाणा। लोकशाहीचा खून झाला बोलणाऱ्यांचे हात रक्तानं माखलेत। कातडं पांघरलेल्या वाघांची मांजरं आणि बोके झालेत। साताऱ्यातील प्रकारावरून विधिमंडळात झालेल्या खडाजंगीवरती राऊतांची टीका। बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची इच्छा। जर काँग्रेस उमेदवार देणार असेल तर त्यांच्या पक्षश्रेष्ठींशी दिल्लीत चर्चा करू। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची माहिती।